नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची अपडेट महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे। विशेष म्हणजे हा जी आर निघालेला आहे 8 मे 2026 ला आणि ह्या जी आरचं टायटल तुम्ही जर बघितलं तर टायटल आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका। ज्या बँकांना आपण DCC म्हणून ओळखतो बघा, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, प्रत्येक जिल्ह्याला असतात बघा। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबतला हा जी आर आहे। आता हा जी आर काढला याचा अर्थ अपकमिंग ह्या जाहिराती येऊ शकतात आणि याच्या अगेन्स्ट प्रत्येक जिल्ह्याला मध्यवर्ती बँकेमध्ये पदभरती होऊ शकते। हा जो जी आर आहे हा आहे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून आलाय। 8 मे 2026 चा जी आर आहे। ह्या जी आर ला एकाच ओळीत जर आपण बघायचं म्हटलं तर हे तुम्ही बघू शकतात की स्थानिक उमेदवारांना आता मिळणार 70% प्राधान्य। म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करतात त्या जिल्ह्यातील DDC बँकेमध्ये जर पदभरती निघाली तर त्या ठिकाणी 70% जागा या स्थानिक लोकांना, स्थानिक उमेदवारांनाच देण्यात येणार आहे। या संदर्भातला हा जी आर आलेला आहे। यामध्ये अजून काय काय मुद्दे थोडक्यात तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। त्याचबरोबर सकाळ न्यूजपेपरला बातमी पण दिली बघा, सोलापूरचं एडिशन आहे शनिवार 9 मे 2026 जिल्हा बँकांमध्ये 70% स्थानिक भरतीत जागा राखीव ठेवण्याचा निर्णय सुद्धा इथे केलाय। आता यात नेमकं काय थोडक्यात बघून घेऊया आपण। अपकमिंग येणाऱ्या सरळ सेवेच्या जेवढ्या एक्झाम असतील, TCS IBPS काही एक्झाम घेणार आहेत, जसं की नगर परिषद, मनपा, वन विभाग, आरोग्य विभाग, आदिवासी विभाग आणि जिल्हा परिषद, त्यासाठी TCS IBPS पॅटर्नची इग्नाइट अकॅडमीची बॅच अवेलेबल आहे। आणि बाकीच्या एक्झाम MPSC कडे वर्ग झाला, त्या MPSCच्या बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। तुम्हाला हवी असेल तर बॅच तुम्ही लगेच जॉईन करून तयारी करू शकता स्पर्धात्मक परीक्षांची। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। पहिलं तर हा जी आर जो आलाय, हा जी आर मी तुम्हाला दाखवतो थोडक्यामध्ये आणि मग परत एकदा मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। बघा हा जी आर आहे 8 मे 2026 चा। हा जी आर आहे 2 पानांचा जी आर आहे। प्रस्तावना याच्यात दिलेली आहे आणि शासन निर्णय पण यामध्ये दिलेला आहे। शासन निर्णयामध्ये दोनच मुद्दे हे महत्वाचे, हे दोन मुद्दे तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो। बघा, अप्पर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील साहेबांचा सैनशी हा जी आर आलेला बघा। आता बघूया आपण नक्की मुद्दे यामध्ये काय। बघा, पहिले तर राज्यातील ज्या बँका आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहे। 36 जिल्हे आहे आणि 31 बँका इथे कार्यरत आहे। दुसरा मुद्दा, ह्या बँकांचा मुख्य उद्देश काय असतो तर शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे आणि स्थानिक संस्थांना कर्ज पुरवठा, अर्थ पुरवठा करणं, पैशांची पुरवठा करणं, हा मेन उद्देश आहे। मग यामध्ये स्थानिकांना प्राधान्य का देण्यात यावं, त्याच्या मागचा उद्देश बघा काय, मर्यादित कार्यक्षेत्र आहे। बँकेचं कामकाज केवळ एका जिल्ह्यापुरतच मर्यादित असतं, दुसऱ्या जिल्ह्यात ते काम करत नाही, दुसऱ्या जिल्ह्यात सर्व्हिस देत नाही। दुसरा मुद्दा, स्थानिकच त्यांचे ग्राहक असणारे, जिल्ह्यापुरती मर्यादित म्हणजे स्थानिकच ग्राहक आहे। बँकेचे सर्व सभासद आणि ग्राहक हे त्याच जिल्ह्यातील असतात। आणि तिसरा म्हणजे उत्तम संवाद आणि सेवा देण्यासाठी स्थानिक कर्मचारी असल्यास ते ग्राहकांना त्यांच्याच भाषेत आणि अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात। याचसाठी स्थानिकांना इथे प्राधान्य देण्यात आलेलं आहे। दुसरा मुद्दा की नोकर भरतीचे हे नवीन सूत्र जागांची विभागणी कशी करणार आहे तर 70% जागा या स्थानिक उमेदवारांसाठी राखीव असणार आहे। म्हणजेच काय, उमेदवाराकडे संबंधित जिल्ह्याचे मूळ रहिवासी प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणतो, ते जर असेल, स्थानिक असल्याचा पुरावा जर त्याच्याकडे असेल तर त्यांना 70% जागा राखीव आहे। आणि 30% जागा ह्या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी आहे। ह्या जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील, ज्यामध्ये खुल्या प्रवर्गातून जिल्ह्याच्या बाहेरचे उमेदवार अप्लाय करू शकतात। फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला पुढे एक्झाम्पल देतो, पण इथे लक्षात घ्या 30% जागा बाहेरील कोणत्याही जिल्ह्याचा विद्यार्थी इथे त्या DCC साठी फॉर्म भरू शकतो। आता उदाहरण त्यांनी दिले बघा, सपोज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 100 जागांसाठी भरती निघाली आहे। त्यामध्ये मग ह्या 100 मध्ये 70 ज्या जागा असतील, ह्या जागा फक्त पुणे जिल्ह्याचे डोमेसाईल असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठीच राखीव आहे। म्हणजे रहिवासी दाखला तुमचा पुणे जिल्ह्याचा असावा लागेल, पुण्यामध्ये तुम्ही राहतात हे प्रूव्ह करणारा डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर 70 जागा तुमच्या स्थानिक उमेदवारांमधूनच भरल्या जाणार आहे। आणि 30 ज्या जागा आहेत ते पुणे जिल्ह्याबाहेर किंवा इतर कोणत्याही उमेदवारांसाठी खुल्या असणार आहे। म्हणजे भरत असताना 100 पैकी 70 जागांवरती स्थानिकांचंच इथे प्राधान्य असेल। 30 जागा ह्या ओपन मधनं बाहेरचा कोणताही विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो, कोणत्याही जिल्ह्यातला अप्लाय करू शकतो। जर ह्या 30 जागा बाहेरच्या उमेदवारामधून भरल्या नाही गेल्या तर काय होऊ शकतं तर बघा, 30% कोट्यासाठी बाहेर उमेदवार पुरेसे मिळाले नाहीत तर काय होईल तर त्या उरलेल्या रिक्त जागा देखील स्थानिक उमेदवारांमधून भरल्या जातील। म्हणजेच स्थानिकांना दुहेरी फायदा होऊ शकतो, करण्यात आलेला आहे। सो एक महत्वाचा हा जी आर तुमच्या समोर आला आहे। आता महत्वाच्या अटी आणि अंमलबजावणी कधीपासून करायची ते पण सांगितलं बघा।
जुन्या जाहिरातांनाही हा नियम लागू. म्हणजे काय, ज्या बँकांनी या शासन निर्णयाच्या म्हणजे 8 मे 2026 तारखेपूर्वीच भरतीची जाहिरात काढली आहे त्यांनाही हा नवीन नियम लागू राहील. म्हणजे सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी स्थानिकांना 70% प्राधान्य असणार आहे. ओके. दुसरा मुद्दा आहे की अधिकृत शासन निर्णय हा जो आहे हा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सो हा जी आर तुम्हाला जर पाहायला मिळाला असेल, तुम्ही आता माहिती घेतली असेल, तुमच्या स्थानिक जो तुमचा ग्रुप असेल, प्रत्येक जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा ग्रुप असतो, ग्रुपवर पण हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही कळू दे की आपल्या जिल्ह्यामध्ये जर डीसीसी बँकेची पदभरती निघाली तर आपल्याच उमेदवारांना इथे संधी मोठ्या प्रमाणात असणार आहे. 70% 100% प्राधान्य हे स्थानिक लोकांनाच असणार आहे. त्यासाठी तयारीत राहा. अपकमिंग काही जाहिराती येणं अपेक्षित आहे. काही जाहिराती ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत आणि काही अपकमिंग आहे. त्यासाठी तयारीत राहा. याची अपडेट घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून पुढची अपडेट जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला अपडेट या चॅनलवरती देणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा. पुढची अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.